Hello everyone, welcome to RMS Tutorials. प्रिवियस चॅप्टरमध्ये आपण युनिट नंबर 2 मधला असेंब्ली टूल्स आणि त्याचे स्टेप्स बघितले होते. पण ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, असेंब्ली डिरेक्टिव्स. लेट मी स्टार्ट आवर प्रेझेंटेशन. येस, द फर्स्ट स्टेटमेंट इज असेंब्ली डिरेक्टिव्स. असेंब्ली डिरेक्टिव्स काय करतं तर तुमचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एक्झिक्यूट करण्यासाठी, असेंब्लरला इन्स्ट्रक्शन्स सांगण्यासाठी आपण असेंब्लर यूज करतोय. नेक्स्ट जे आहे ते काय करते, आपलं मशीन कोडला कन्वर्ट करण्याचं काम करते असेंब्लर डिरेक्टिव्समध्ये, जे की प्रोग्राम त्या असेंब्लरला कळावं म्हणून, ज्याला आपण काय म्हणतो, सुडो इन्स्ट्रक्शन्स असंही आपण म्हणतोय. त्याच्यानंतर आपण असेंब्ली डिरेक्टिव्स काय यूज करतो तर ते आपण कशासाठी यूज करतो, स्पेसिफिकली प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी आणि एंड करण्यासाठी. ओके, जे काही व्हेरिएबल्स आहेत त्या व्हॅल्यूला असाइन करण्यासाठी, इनपुट आणि आउटपुट डेटा आपण त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, त्याला स्टार्ट आणि एंड ऑफ द सेगमेंट करण्यासाठी आपण काय करतो आहे, असेंब्लर डिरेक्टिव्स यूज करतो आहे. प्रोसिजर, मॅक्रो, एक्सेट्रा हे सगळे काय झाले, हे आपले असेंब्लर डिरेक्टिव्स झाले. कधी कधी काय होतं, आपण जे मशीन लँग्वेजमध्ये जे कोड आपण ट्रान्सलेट करतो, कन्वर्ट करतो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इन्स्ट्रक्शन्स यूज करावं लागतं टू अंडरस्टँड द मशीन, की आपली जी लँग्वेज आहे ती मशीनला समजावी म्हणून. सो ते असेंब्लर म्हणून इथे वर्क होतं आहे. ओके, आणि आपण जे प्रिव्हियसली बघितलं स्टेप्स आणि टूल्स, हे फक्त यूजफुल टू डेव्हलप अ प्रोग्रामिंग लँग्वेज, assembler programming language. These are the assembler directives which we are going to be using in it. Okay. Also one more thing, pseudo instructions जसे तुमचे C मध्ये होते, अल्गोरिदम्स होते तुमचे स्टेप वाईज, राईट, तसे सगळ्या गोष्टी तुमचे इथे पण यूज होतात. इथे पण तुमचे त्या सगळ्या गोष्टी यूज होत आहेत, जे की ऑल दॅट थिंग्स. नेक्स्ट इज असेंब्लर डिरेक्टिव्स. तर तुमचे हे प्रॉपर 6 or 8 डिरेक्टिव्स आहेत. ह्याच्यापैकी तुम्हाला एनी 4 or एनी 6 डिरेक्टिव्स तुम्हाला एक्सप्लेन करायला क्वेश्चन येतो. ओके, तर पहिला आहे DB काय करतं, डिफाईन बाईट करतं. बाईट इज नथिंग बट ॲन डेटा टाईप. जसं तुमचं सीमध्ये इनिशियलायझर इंट होतं, फ्लोट होतं, कॅर होतं, तसं इथे काय आहे, बाईट आहे. बाईट इज नथिंग बट 8 बिट 16 बिट्सचे जे काय बाईट आहेत त्याला व्हेरिएबलला असाइन करण्याचं काम बाईट करतं, ज्याच्यामध्ये इट इज ओनली रिझर्व्ड फॉर स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मेमरी लोकेशन टू ईच व्हेरिएबल. ओके, इथे व्हेरिएबल DB, व्हॅल्यू आणि व्हॅल्यूज हे असं त्याचं सिंटॅक्स आहे. खाली एक्झाम्पलमध्ये पण दिसते, लिस्ट DB 7FH, 42H, 35H. ओके, ऑल दिस इज व्हॉट, दिस इज द एक्झाम्पल. लिस्ट हे काय आहे, व्हेरिएबल आहे. DB हे काय आहे, तुमचं डेटा टाईप आहे. आणि पुढे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत ते काय आहेत, तुमचे नॉर्मल व्हॅल्यूज आहेत. आणि H जे आहे ते आहे हेक्साडेसिमल फॉर्मॅट. मग हे काय आहेत, हे तिन्ही जे आहेत व्हॅल्यूज, ह्याच्यामध्ये आपण काहीतरी मेमरी किंवा इन्स्ट्रक्शन स्टोअर करणार आहोत, आणि हे सगळं आपलं व्हेरिएबल लिस्टला आपण हे सगळं ॲलोकेट करणार आहोत. ओके, एव्हरीथिंग इज ॲलोकेटेड टू द लिस्ट. ओके, सो तुम्हाला क्वेश्चन हा 2 मार्काचा येऊ शकतो, किंवा मग हा 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, प्रिव्हियस जे होतं ते असेंब्लर डिरेक्टिव्ह डिफाईन करा, ते तुम्हाला 2 मार्क्स किंवा 4 मार्क्सला येऊ शकतं. नेक्स्ट इज DW, असेंब्लर डिरेक्टिव्ह. इट इज ओनली यूज्ड फॉर वर्ड टाईप विच इज 16 बिट व्हेरिएबलसाठी. आता ते काय करतं, इट रिझर्व्स फॉर 2 कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. प्रत्येक व्हेरिएबलसाठी तो 2 कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन यूज करतो आहे. जनरल फॉर्ममध्ये काय आहे, DW म्हणजे आता इथं सिंटॅक्स काय आहे बघा, व्हेरिएबल, त्याच्यानंतर डेटा टाईप आणि व्हॅल्यूज. एक्झाम्पलमध्ये काय, व्हेरिएबल, डेटा टाईप आणि पुढे व्हॅल्यूज यूज केलेले आहेत. A लिस्ट हे काय आहे, हे युजर डिफाईन व्हेरिएबल आहे म्हणून आपण तसं ते नाव दिलेलं आहे. आणि पुढे जे व्हॅल्यूज आहेत
ते वर्ड टाईपचे आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रिंग यूज केलेले आहेत, वर्ड यूज केलेले आहेत, व्हॅल्यू यूज केलेले आहेत आणि हेक्साडेसिमल नंबर फॉर्मॅट यूज केलेले आहेत. तर हे काय आहे, 6 कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन विच आर रिझर्व्ड फॉर व्हेरिएबल ए लिस्ट. ओके, नेक्स्ट इज सेगमेंट अँड एंड्स. सेगमेंट एंड्स हे असेंब्लर डिरेक्टिव्ह आहे. सेगमेंट जेव्हा आपण प्रोग्राम स्टार्ट करतो तेव्हा इंडिकेट करण्यासाठी आपण सेगमेंट लिहितो. मग व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेगमेंट? कोड, डेटा, स्टॅक अँड सो ऑन. ओके, ENDS इज यूज टू इंडिकेट टू टर्मिनेट द एंड ऑफ द कोड. जनरल फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे इकडे. जनरल फॉर्मॅटमध्ये काय दिलेलं आहे, सेगनेम, सेगमेंट आणि सेगनेम एंड्स असं दिलेलं आहे. तर हे सेगनेम हे काय आहे, युजर डिफाईन्ड सेगमेंटचं नाव आपण दिलेलं आहे. इथे आपण ब्रॅकेट्स यूज करत नाही आहे. इथे आपण काय यूज करतो आहे, फक्त सेगमेंट आणि एंड्स, ENDS, सेगमेंटचं नाव आणि ENDS आपण यूज करतो आहे. इथं हिअर देर आर नो पॅरेंथेसिस, देर इज नो ब्रॅकेट्स, देर इज नथिंग. Just start of the segment and end of the segment. Okay, there is nothing more than that. Okay, so हा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ॲडिशनचा, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अजून इन डिटेल समजू शकता हा कोड. ओके, सो मध्ये जे आहे ते आहे तुमचं प्रोग्राम कोड असणार आहे. त्याच्यामध्ये डिफाईन्ड स्टेटमेंट असणार आहे. आपण एस का यूज करतो आहे, तर आपण इथे सेगमेंट ओपन केलेला आहे, तो सेगमेंट एंड करण्यासाठी आपण एस यूज करतो आहे. नेक्स्ट असेंबल डिरेक्टिव्ह हा आहे अज्युम. अज्युम काय करतो आहे की इट इन्फॉर्म्स द असेंबलर द नेम ऑफ द प्रोग्राम. ओके, कुठला प्रोग्राम आहे त्या असेंबलरला सांगतो आहे, कुठला सेगमेंट आपण यूज करतो आहे, स्पेसिफिक सेगमेंट, तो सांगण्याचं काम तो अज्युम करतो आहे. अज्युम पुढे आपण काय केलेलं आहे, सेगमेंटचं नाव, पुढे सेगमेंट आणि असं सेगमेंट रजिस्टर कुठला यूज करतो आहे आणि त्याला कुठलं नाव दिलेलं आहे ते आपण लिहितो आहे तिथे. ओके, एक्झाम्पल जर आपण बघितलं तर खाली दिसतं आहे अज्युम CS ए कोड DS ए डेटा. आता हे ए कोड ए डेटा हे युजर डिफाईन नेम दिलेले आहेत आपण त्या सेगमेंटला. ओके, हे काय करते, अज्युम करते आणि इन्फॉर्म करते असेंबलरला की आपण कुठले सेगमेंट यूज केलेले आहेत. ओके, सो दिस इज द assume assemble directive which has been used over here. Next is org, END, even and EQU. हे जे 4 आहेत हे तुम्हाला 2 मार्कासाठी डेफिनेटली येऊ शकतात, ज्याच्यामध्ये ते डिफाईन करा म्हणतील हे 4 डिरेक्टिव्स. ORG इज नथिंग बट टू असाइन अ स्टार्टिंग ॲड्रेस. ते काय करते, तुमचं स्टार्टिंग ॲड्रेस जे आहे ते असाइन करायचं काम करते. ओके, विथ द व्हेरी ऑफ द स्टार्टिंग प्रोग्राम. एंड काय करते, टर्मिनेट करते तुमचं प्रोग्राम विथ द वर्ड END विच विल बी इग्नोर्ड. आफ्टर द एंड इट विल बी इग्नोर्ड. नेक्स्ट इज इवन विच इज नथिंग बट असेंबलर टू स्टोअर प्रोग्राम. जे काही तुमचं प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी जो काही कुठला सेगमेंट लागणार आहे त्याला इवन ॲड्रेस ॲलोकेट करून त्याला इन्फॉर्म करतो आहे आपण. खाली एक्झाम्पल दिले आहे. त्याच्यानंतर EQU अटॅच करते व्हॅल्यूला, व्हेरिएबलला. दॅट्स इट. म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हेरिएबल अटॅच करण्याचं काम, इक्वेट करण्याचं काम EQU करते. ओके, खाली एक्झाम्पल आहे. हे काय एवढं तुम्हाला युजफुल ठरणार नाही आहे, बट जस्ट टू सी. नेक्स्ट इज proc, ENDP and far and near. Procedure is nothing but the beginning, proc is nothing but it indicates the beginning of a procedure and NP is nothing but the end of the procedure. जसं सेगमेंटला आपण स्टार्ट आणि एंड करत होतो तसंच इथे प्रोसिजरला आपण स्टार्ट आणि एंड करतो आहे. प्रोसिजर इज नथिंग बट की जे मोठमोठे कोड्स असतात, ओके, ज्याला आपण सेगमेंट रजिस्टर यूज नाही करू शकत त्याला आपण प्रॉक यूज करतो. ओके, त्याचे 2 टाईप आहे, फार आणि नियर. फार इज नथिंग बट इंटर सेगमेंट आणि नियर इज नथिंग बट एंट्रा सेगमेंट. इंटर सेगमेंट म्हणजे काय की एकाच प्रोग्राममध्ये 2 छोटे प्रोग्राम, सब प्रोग्राम्स जर ते रिलेट करत असतील किंवा जर त्यांना एकमेकांना कॉल करायचं असेल, रिकॉल करायचं असेल तर आपण इंटर सेगमेंट कॉल यूज करणार आहोत. आणि नियर इज नथिंग बट एंट्रा सेगमेंट कॉल म्हणजे 2 वेगवेगळे प्रोग्राम 1 अँड प्रोग्राम 2, इफ दे आर रेलेवंट, इफ दे वॉन्ट टू कॉल देमसेल्व्स
देन दे विल यूज इंट्रा सेगमेंट कॉल. हे जनरल फॉर्मॅट आहे. प्रॉक नेम आपण यूज करतोय. प्रॉक आणि नियर फार जे काय असेल ते खाली RET विच इज टू रिटर्न द व्हॅल्यू अँड लास्ट इज प्रॉक नेम END P. आता इथं P यूज केलेलं आहे, तिथे आपण सेगमेंटला S यूज केला होता एंड्स करायला. तसं इथं आपण काय करतो END P यूज करतोय. प्रॉक नेम हे काय आहे, युजर डिफाईन नेम ऑफ द प्रोसिजर विच इज गिवन. आता हे प्रॉक आणि मॅक्रो जे आहे हे दोन जे कन्सेप्ट्स आहेत हे आपण बघणारच आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये, जो की सेपरेट चॅप्टर आहे प्रॉक आणि मॅक्रोचा. त्याच्यामध्ये आपण हे बघणारच आहोत. फक्त एक ओव्हरव्ह्यू म्हणून आपण असेंब्लर डिरेक्टिव्ज आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे. हे आहेत त्याचे एक्झाम्पल्स which you have to know. Okay, then we have next which is short directive. Short directive is nothing but it reserves only one memory location for 8-bit signed. ओके, जर आपल्याला एका इन्स्ट्रक्शनमधून दुसऱ्या इन्स्ट्रक्शनवर जम्प करायचं असेल 18 बिटवाल्या, तर आपण काय यूज करू शकतो, जम्प शॉर्ट अहेड. ओके, हे काय एवढं तुम्हाला युजफुल नाही आहे, but it's an assembly directive, you should know. The last one is macro and endm. Macro and endm is nothing but, again, macro is nothing but a short program. ओके, सेगमेंट्स रजिस्टर्स आपण यूज करतो लार्ज प्रोग्रामसाठी. त्यानंतर प्रोसिजर. देन वी हॅव मॅक्रो. मॅक्रो इज यूज्ड फॉर स्मॉलर प्रोग्राम, सब प्रोग्राम्स. अँड ENDM इज यूज टू एंड द मॅक्रो विच हॅज बीन स्टार्टेड फर्स्टली. इथे आपण मॅक्रो नेम यूज करतो आहे. मॅक्रो त्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट पास करतो आहे. हाच डिफरन्स आहे. प्रोसिजरमध्ये आपण आर्ग्युमेंट पास करू नाही शकत, पॅरामीटर पास करू नाही शकत. इथे आपण करतो आहे. मग आपण प्रोग्राम स्टेटमेंट्स घेणार आणि नंतर आपण काय करणार आहे, मॅक्रो नेम यूज करून आपण ENDM करणार आहोत. ENDM, अगेन M स्टँड्स टू एंड द मॅक्रो विच वी हॅव स्टार्टेड फ्रंटली. Macro name is nothing but a user defined name of the macro. Okay, so yeah, this was nothing but a whole syllabus of unit number 2 which we have completed. The next will be unit number 5 which is procedure and macro. Okay, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कवर करणार आहोत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू लाईक, शेअर, कमेंट and stay tuned to this channel and join our Telegram link also. Okay, thank you.